राम नारायण राम. आज आपण ध्यान कसे करावे यावर चर्चा करू. या पृथ्वीवरील हिंदू सनातनी आणि इस्लाम धर्मीयांना अल्लाह हे नाव कोणी सांगितले? भगवान हे नाव कोणी दिले? मी लाखो सनातनी लोकांना विचारले, तुमच्या परमपिताचे, देवाचे खरे नाव काय आहे? आजपर्यंत कोणालाही हे माहीत नाही की खरी मातापिता कोण आहेत, त्यांचे नाव काय आहे, त्यांना कोणत्या नावाने हाक मारावी. माझ्या महागुरूंनी सांगितले, जो सर्वांचा गुरु आहे तोच आमचा देखील गुरु आहे. त्यांनी हे देखील सांगितले की तुम्हाला ज्या सर्वोच्च शक्तीशी संवाद साधायचा आहे त्या सर्वांचे नाव एकच आहे, त्यांचे मातापिता देखील एकच आहेत. झाडेझुडपे असो, मनुष्य असो किंवा संपूर्ण सृष्टीचे सर्जन करणारा सर्वांचे नाव राम नारायण राम आहे. एकच नाव, एकच ध्वनी सर्वांसाठी समान आहे. हिंदू धर्मीयांना सत्य आणि असत्य यातील फरकच माहीत नाही. अल्लाहचे अनुयायी म्हणतात की अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे. कोणीतरी मला अल्लाहशी संवाद साधून देईल का? कोणीतरी मला दाखवेल का की अल्लाह हेच खरे नाव आहे? जर तसे झाले तर मी सर्वप्रथम अल्लाहचा अनुयायी होईन. पण आजपर्यंत कोणीही मला यासाठी विचारले नाही किंवा संपर्क केला नाही. जर अल्लाह सर्वश्रेष्ठ असेल तर मला अल्लाहची भेट घडवून द्या. मी रामनारायण रामच्या माध्यमातून अल्लाहला भेटेन. रामनारायण बोलतो, रामनारायण ऐकतो, रामनारायण सर्व काही देतो. एकदा करून तर पहा. वर्षानुवर्षे अल्लाहू अकबर म्हटले जाते, पण अल्लाह कधीही आला नाही. या पृथ्वीवर किती गोष्टी घडल्या. इस्रायल आणि अमेरिकामध्ये काय झाले? सद्दाम हुसेनला ठार मारण्यात आले. अमेरिका किती उद्ध्वस्त झाले, पण मी ते सुधारू शकतो. मी मोदींना सांगेन, ते नक्कीच योग्य तो बदल करतील. त्यांना समजेल की काय करायचे आणि कसे करायचे. दररोज सकाळी उठल्यावर स्नान करा आणि राम नारायण म्हणत राहा. अन्न शिजवताना, झाडू मारताना, भांडी घासताना, कोणतेही काम करताना राम नारायणचा जप करा. वेळ वाया घालवू नका. सर्व कामे करा आणि त्याचवेळी राम नारायण म्हणा. राम नारायणचा जप केल्यास चमत्कार घडतील. हे करण्यासाठी कोणतीही मेहनत लागत नाही, उलट यामुळे ऊर्जा मिळते. धनसंपत्ती आपोआप मिळू लागते. ज्यांच्या मुलांचे लग्न जुळत नाही, जे आजारी आहेत, ज्यांचे मन दुःखी आहे, त्यांनी राम नारायण जप करावा. तो मनोभावे, श्रद्धेने व सातत्याने करावा. त्यामुळे पैसा येईल, रोग दूर होईल. हा जप करण्यासाठी कोणतेही पैसे लागत नाहीत. एकदा करून बघा. आकाश हाच आपला गुरु आहे. संपूर्ण विश्व हीच आपली सृष्टी आहे आणि त्याचे नाव आहे राम नारायण राम. तोच आपले सर्वस्व आहे. जर तुम्ही त्याला नावाने हाक मारली तर तो नक्कीच उत्तर देईल. तुमची समस्या काय आहे? अल्लाह अल्लाह म्हणू नका, राम नारायण राम म्हणा. निसर्गाचे नियम, विचार, शिक्षण आणि आधार हे सर्वांसाठीच आहेत. हे सर्व विनामूल्य उपलब्ध आहे. कोणताही मनुष्य कोणत्याही धर्मासह जन्माला आलेला नाही. तो आकाशधर्म घेऊन जन्माला आलेला आहे. आपली बुद्धीच आपला देव आहे. मग वेगळ्या धर्माची गरजच काय? या पृथ्वीवर अनेक धर्म आहेत, पण तरीही लोक उपाशी आहेत. त्यांना राहण्यासाठी घरे नाहीत, चांगली शाळा, कॉलेज नाहीत, रुग्णालये नाहीत. मग हा धर्म कशासाठी? जो धर्म आपल्याला सेवा देऊ शकत नाही तो धर्म नसावा. म्हणून सर्वांनी जागृत व्हावे, ध्यान करावे. ध्यानाने सर्व काही ठीक करता येईल.